मालक बनाव कोणाला? या राजगादीचा मालक कोणाला बनवायचा असं तुम्हाला कल्पना आहे? चंद्र दरबारामध्ये लक्ष करत नाही, शिक्षणावरती लक्ष देत नाही, म्हणून या राजगादीचा मालक माझा मुलगा मोहन झाला पाहिजे. मला कल्पना आहे की तुला मजा करण्याची सवय, परंतु राणी हा मजा करण्याचा वेळ नाही, श्रेष्ठी कहाणी आहे. मी तुला विचारत आहे, या राज्याचा मालक बनवायचा कोणाला? कधी मी एक वेळेस नाही तुम्हाला हजार वेळेस तेच सांगणार की या राजगादीचा मालक माझा मुलगा मोहन झाला पाहिजे. अक्कल आहे का तुला? अक्कल आहे? अरे शेतकऱ्याचं घराणं असो, राज्य घराणं असो, सावकार घराणं असो, गरीबाचं घराणं जरी असलं तिथे नियम आहे की जो आधी जन्माला आला सत्ताधीश तोच होत असतो. म्हणून आधी जन्माला चंद्र आलेला आहे, म्हणून या राज्याला शोभेल फक्त चंद्र. या राजगादीचा मालक होईल माझा मुलगा मोहन. मी तुला प्रेमात सांगत आहे, या राज्याचा मालक होईल माझा चंद्र. माझा मुलगा होणार मोहन. तोंडामध्ये थाप मारली, परंतु त्यांनी फक्त इमलावतीला पाहिलं. आतापर्यंत इमलावतीचा स्वभाव त्यांना माहिती नाही. एक टायमाला विसतो हातामध्ये धरला जातो, परंतु माझा स्वभाव हातामध्ये धरला जात नाही. चंद्र या राजगादीचा मालक कसा होतो हेच मी बघते. एक ना एक दिवस त्याच्या हाताबाळामध्ये बेडी टाकून त्याला मारण्याकरता नाही पाठवला तर नावाची राणी साहेब तुमचा एक खरं, हो राणी साहेब तुमचा एक खरं, पण ज्याचा मान त्यालाच मिळणार असं उत्तर दिले राजाने. राणी चिडली बडबडली तशीच गेली रागाने. राणी चिडली बडबडली तशी गेली रागाने. राणी चिडली बडबडली तशी गेली रागाने. स्त्रीची जात वर्णात मीठ किती टाकावं एवढीच बुद्धी असते. पण आज तिने मला दाखवून दिलं की मी कशी आहे. म्हणून मला वाटलं होतं की तिच्या मनात माझ्या चंद्राबद्दल खूप प्रेम आहे, पण नाही. शेवट तिने दाखवून दिलं की मी कशी आहे म्हणून. पण नाही हो, तोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या राज्याला शोभेल माझं चंद्र. बराच वेळ झाला माझ्या दोघं मुलांपैकी एकही मुलगा मला भेटायला नाही आला, म्हणून माझं चित्त लागत नाही. नोकरांना बोलवतो आणि त्यांना काहीतरी सांगत असतो. अरे एक नंबर, बहुपती माणसांचा विजय असो. ड्युटी जवळ 3 वाजेचा. तुम्हाला काय कल्पना? अजून मला सांगतो तू काय कल्पना? नाही, मला टाइम लागला. तुम्हाला काय माहिती? हा, काय वेळ लागला सांगा ना तुम्ही. काय मी सांगतो ना बापरा मारामारी. पगाराच्या वेळेस सर्वांच्या पुढे उभा राहतो. लागतो मात्र टाइम. काय लागतो? घर संसार मध्ये मडक्याला मडकं टोकाचं ना. तुझ्या मडक्याचा आपला काय संबंध? घरातलं भांडण नवरा बायकोचं. आणि नवरा बायकोचं काय भानगड असते का रे? माझी बायको मला म्हणायची, म्हणे तुम्ही आज ड्युटीला जाऊ नका. अरे बापरे, ड्युटीला जाऊ नको. मी तिला म्हणायचं, म्हटलं बाय तू माझी लग्नाची बायको आहे म्हटलं. मी ना मी का माझी बायकोची गोष्ट. हात सिग्नल पुढे कर ना. हा तू पुन्हा आला बोलणं टेन्शन वाढून तब्येत बिघडून गेली. टेन्शन मध्ये तब्येतच वाढून गेली. तब्येत बिघडली. तब्येत बिघडून गेली. अरे किती वेळ आहे आपल्या पिंपळगावला गेला पाहिजे. जवळच पिंपळगाव. गेलो होतो. अरे तो पिंपळ मला म्हणते काय खेड्या गावामध्ये काही डॉक्टर काय त्यांचं जवळ एवढं सामान राहत नाही ना. कशाचं? पेशंट भारी येते त्यांच्याकडे. लोक आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जातात. मग पाचोळा गेला असता. गेलो तिथे 1-2 डॉक्टर बोललो, पण त्यांना बी आजार सापडला. अरे बाबा पाचोळ्याला. बाबा तुला आजार लय मोठा म्हणतो, एक काम कर इथून घाटी दवाखान्यामध्ये जा म्हणे. औरंगाबाद आता घाटी दवाखाना म्हटल्यावर म्हटलं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध प्रसिद्ध आहे का नाही? हो म्हटलं दवाखाना मोठा आहे, माझा काही लवकर नंबर लागणार नाही. म्हटलं तुम्ही काही ते रिपोर्ट वगैरे लिहून द्या. तसंच केलं. त्यांनी रिपोर्ट लिहून दिला आणि जाऊन तो रिपोर्ट ठेवून दिला. सगळे डॉक्टर जमा झाले. अरे पाचोऱ्या तालुक्यातली केस
आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आली हा त्यांना लई विशेष वाटलं हा. नाही कौतुक वाटलं हा सगळे डॉक्टर जमा झाले हा हा तो काय मोठा डॉक्टर होता सिव्हिल सर्जन तो डॉक्टर त्या डॉक्टरने माझी ट्रीटमेंट केली चेकअप केलं त्याला बी आधार सापडला नाही बापरे घाटी दवाखान्यामध्ये तुझा आधार सापडला नाही आपा जी मला एक विचारायचं होतं हा. तुला आजार कुठला आहे असा मला आधार दुसरा नाही हो हा झोपलो म्हणजे दिसतच नाही काय भानगडीने काय नाही काय झालं झोपलो म्हणजे दिसतच नाही काय भानगडीने काय नाही पावला झोपला म्हणजे दिसत नाही आता तमाशा मोडला का आम्ही सर्व लोक झोपमध्ये आता क्रिकेट खेळू आले अरे बाबा प्रत्येकाला आहे ना हा? प्रत्येकाला आहे अरे तुमच्या तरीशी बोलते मै बी जमताम तुमची पण थाकात आपली दोन नंबर कुठे आहे का जोडीदार तुझी बायको आहे हो काय झालं सरकार आली आपल्या अगोदर हो एवढी मत कशाची आपली लेट जायची मार काय लेट जायची बाहेरांचा विजय असो अहो महाशय नाही चिकन होतं ना चिकन होतं ना चिकन होतं ना मी तुला चिकन विचारलं का तुम्ही आता बोलले मार्शे म्हणे हा एकच झालं ते एकच राहत हा? वाकडे वेगळं असते हा. मटण होतं ना मासाने अरे